श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा आलेली आहे येत्या 10 तारखेला, म्हणजेच 10 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाने 21 दिवसांची सेवा महाराजांच्या चरणी रुजू केलीच असेल, पण काही कारणास्तव तुम्हाला ती सेवा करता आली नाही, सुतक वगैरे आलं, विटाळ असेल किंवा मासिक धर्मामुळे तुम्हाला ती सेवा सुरू करता आली नाही, तर 11 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा तुम्हाला सुरू करायची आहे. ती म्हणजे 30 जून ते 10 जुलै पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण. आता स्वामीचरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता. 11 दिवसाची सेवा. दत्तभावनेची तुम्ही सेवा करू शकता. विष्णू सहस्त्रनामाची देखील आषाढी एकादशी येत आहे, त्यानिमित्त तुम्ही सेवा सुरू करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय याची देखील सेवा रुजू करू शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला सेवा रुजू करायची आहे. काही शक्य नाहीये, नवीन सेवेकरी आहे तर आम्हाला कुठून सेवा सुरू करावी असं हे देखील प्रश्न पडतात. तर अशा वेळेस तुम्ही हे सगळ्या सेवा बाजूला ठेवून द्यायच्या, फक्त नामस्मरणावरती भर द्यायचा. महाराजांसमोर बसायचं, 2 अगरबत्ती लावायच्या आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामघोष करायचा. फक्त श्री स्वामी समर्थ. किंवा तुम्ही 11 माळी करू शकता. नवीन सेवेकरी आहात, तुम्हाला माळजप व्यवस्थित करता येत नाहीये, पकडता येत नाहीये, तर तुम्ही 1 माळ, 3 माळ, 7 माळ सेवा तर सुरू करा. जोपर्यंत तुम्ही तिथे जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. सेवा रुजू करायची आहे. तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही करू शकता. अजून तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता, त्याच पद्धतीने याचे नियम वगैरे काय कशा पद्धतीने करायचं आहे या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.